देवेंद्र फडणवीसांना डावलून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री का करण्यात आलं? क्षमता असूनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर का बसवण्यात आलं? पहिल्या क्रमांकाचा पक्ष असून सुद्धा भाजपने हा त्याग का केला? गेल्या 2.5 वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न होतोय। अनेक तर्कवितर्क यासाठी लावले जात आहेत, पण ठोस उत्तर ना कधी फडणवीसांकडून मिळालं ना भाजप पक्षश्रेष्ठी यावर बोलले। त्यामुळे विरोधकांना आयतं कोलीत हातात मिळालं। अगदी इथपर्यंत बोललं गेलं की फडणवीसांचे पंख छाटण्याचा हा प्रयत्न आहे। पण आता खुद्द नरेंद्र मोदी यावर बोलले आहेत। हे पाऊल उचलण्यामागे भाजपची रणनीती काय होती या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या महामुलाखतीत दिलंय। काय म्हणालेत मोदी पाहूयात। शिवसेना फुटली, महाविकास आघाडीचं सरकार पडलं। एकनाथ शिंदेंनी 40 आमदारांसह भाजप सोबत येत नवीन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला। त्याबद्दल माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली। व्यासपीठावर एकनाथ शिंदेंसह देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते। मुख्यमंत्री म्हणून फडणवीस असतील असंच सगळ्यांना वाटत होतं, पण घोषणा झाली तेव्हा एकच खळबळ उडाली। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा झाली आणि उपमुख्यमंत्री पदाची धुरा फडणवीसांनी सांभाळली। हे अनपेक्षित होतं। एकतर हे सर्व घडवून आणल्यामुळे फडणवीस महाबली म्हणून पुढे आलेले। फडणवीसांना मुख्यमंत्री पदाचा अनुभवही होता। शिवाय आकडेवारीनुसार गेलं तर भाजप हा मोठा भाऊ होता। नियमानुसार मुख्यमंत्री पदावर भाजपचा हक्क होता, पण तरी माळ पडली ती शिंदेंच्या गळ्यात। म्हणून हे का झालं या प्रश्नाला तोंड फुटलं। ठाकरेंसोबत 2019 ची विधानसभा लढवल्यानंतर अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला ठरला होता, पण तसं झालं नाही। भाजपने मुख्यमंत्री पद देण्यास नकार दिल्यानं ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत जात महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याचं सांगितलं गेलं। आपल्या हातातून मुख्यमंत्री पद गेल्यामुळेच त्याचा वचपा काढण्यासाठी पुढील 2.5 वर्षात भाजपनं खेळी केली असं बोललं जात होतं। पण आता नरेंद्र मोदींनीच यावर मौन सोडलंय। न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत मोदी म्हणालेत, भाजपच्या जास्त जागा असूनही महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्याग केला। आम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून असं केलं असं काहींना वाटत होतं, पण असं नाही। आम्ही महाराष्ट्रासाठी जगतो, आमच्यासाठी जगत नाही हे आम्ही महाराष्ट्राला सांगितलं। त्यामुळे सहानुभूती आमच्या बाजूने आहे। इतका मोठा पक्ष, एक यशस्वी मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री बनून एक प्रकारे स्वतःचा सन्मान सोडून आज भाजप फक्त महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही भूमिका घेत आहे। एकंदरीतच महाराष्ट्राच्या भल्यासाठी हा निर्णय घेतला असून फडणवीसांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही स्वतःला यशस्वी सिद्ध केल्याचं मोदी म्हणालेत। शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि भाजपचा उपमुख्यमंत्री अशा सरकारला काही काळातच तिसरं चाक जोडलं गेलं। अजित पवारांनी बंड केला, राष्ट्रवादी फुटली आणि सत्तेत सामील होत अजून एक उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला। या महायुतीच्या सरकारचा कार्यकाळही आता संपुष्टात आलाय। विधानसभेला काही महिनेच शिल्लक आहेत। अशात पुन्हा चर्चा होतीये ती पुढच्या मुख्यमंत्र्यांची। तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या या पदासाठी महत्त्वाकांक्षा आहेत। तेव्हा विधानसभेला चुरशीची लढाई होणार हे नक्की, पण जास्त लक्ष असणारे ते फडणवीसांकडे। मोदींच्या म्हणण्यानुसार गेल्या वेळी महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री पदाचा त्याग केलेले फडणवीस यावेळी काय भूमिका घेणार, पक्ष म्हणून भाजपने काय तयारी केली आहे हे पाहणं गरजेचं असणार आहे। पण मोदींनी दिलेल्या उत्तराबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।